नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. 15व्या शतकामध्ये युरोपहून क्रिस्टोफर कोलंबस हा जगाला पश्चिम दिशेनं वळसा घालून भारतात जायचं आणि भारताला जायचा एक नवीन मार्ग शोधायचा या उद्देशानं अटलांटिक महासागर ओलांडायला निघाला. तो पोचला अमेरिकेमध्ये. युरोपियन लोकांना हे माहितीच नव्हतं की मध्ये अमेरिका आहे. त्यांना वाटत होतं हा संपूर्ण समुद्रच आहे म्हणून. अमेरिकेमध्ये पोचल्यानंतर त्याला वाटलं की आपण भारतात पोचलो. तिथे त्याला जे लोक दिसले हे लाल रंगाचे होते. जगात विविध ठिकाणी लोकांचे कातडीचा रंग हा वेगळा वेगळा आहे. काही ठिकाणी गोरे आहेत, काही ठिकाणी काळे आहेत, तसेच इकडचे लोक हे रंगानं लाल होते. मग या लाल रंगाच्या लोकांना पाहून त्याला आधी वाटलं की हे भारतीय लोक आहेत, म्हणून या लाल रंगाच्या लोकांना त्यांनी रेड इंडियन असं नाव दिलं. मग हळूहळू लक्षात आलं की आपण भारतात नाही, आपण अमेरिकेत पोचलोय. मग हा अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिका नावाचा तिथे एक भूखंड आहे मोठा. हे जेव्हा युरोपच्या लोकांच्या लक्षात आलं तेव्हा युरोपियन लोक तिथे पोचले. पोचून मग आता आपल्याला इथे अधिपत्य गाजवायचं असं म्हणून त्यांनी या रेड इंडियन लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. मग युरोपियनांच्या सोबतच युरोपियन मिशनरी देखील तिथे पोचले. मग यांना धर्मांतरित करायचं. मग धर्मांतरित करण्यासाठी प्रलोभनं दाखवली, अत्याचार केले आणि मग या रेड इंडियन लोकांना ख्रिश्चन बनवायला सुरुवात केली. जे ख्रिश्चन झाले नाहीत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या जमिनींवर कब्जा घेतला. हे फक्त युरोपच्या लोकांनी फक्त अमेरिकेतच केलं असं नाही. मग त्यांनी ते आफ्रिकेमध्ये सुद्धा केलं, त्यांनी ते ऑस्ट्रेलिया खंडात देखील केलं आणि स्थानिक लोकांना धर्मांतरित करायचा प्रयत्न केला, धर्मांतरित करायचा सपाटा लावला. ही जी सगळी मंडळी होती ही तिकडचे मूल निवासी होते. त्यांचे तिकडचे मूल काही उपासना पद्धती होत्या. आपल्याकडे देखील ईशान्य भारतात विविध जनजातींचे लोक राहतात. ही जगभरामध्ये ऑस्ट्रेलिया असो, आफ्रिका असो, अमेरिका असो किंवा आपल्याकडचा ईशान्य भारत असो, हे सगळे मुख्यतः निसर्गाचे पुजारी आहेत. मग ह्यातलं कोणी सूर्याची चंद्राची पूजा करतो, कोणी झाडांची पूजा करतो, कोणी नद्यांची पूजा करतो, कोणी पहाडांची पूजा करतो, कोणी काही धार्मिक जंगलं ही साबूत राखतो. मग त्या जंगलाची झाडं कापायची नाहीत कारण ते उपासनेचं आहे. ह्या सगळ्यांना त्यांनी पगन असं नाव ठेवलं. पगन पगन हा शब्द त्यांनी उपहासार्थी वापरलेला आहे मिशनऱ्यांनी किंवा युरोपियन लोकांनी. विशेषतः हे पगन आहे म्हणजे हे निसर्गाची, झाडांची, डोंगरांची, नद्यांची, सूर्यचंद्राची उपासना करतात. हे सगळे पगन हा उपहासार्थी वापरलेला शब्द आहे. आणि मग पगन लोकांना सुद्धा उपासना पद्धती दिली पाहिजे, धर्म दिला पाहिजे असं म्हणून त्यांनी विविध मार्गाने कधी प्रलोभनं दाखवून, कधी अत्याचार करून अशा सगळ्यांचं धर्मांतरण करायला सुरुवात केली. मग जगभरामध्ये अशा लोकांचं धर्मांतरण हे सुरू झालं. काही वर्षांपूर्वी यशवंत पाठक नावाचे एक संघाचे कार्यकर्ते, तेही ईशान्य भारतात काही वेळ संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपलं प्रचारकी जीवन संपवून ते अमेरिकेत गेले आणि तिथे बसून त्यांनी जगभरातल्या असे जे ज्यांचे मूळ धर्म आहे, ज्यांना इंडिजिनियस फेथ असं इंग्रजीत म्हणतात, या इंडिजिनियस फेथच्या लोकांशी संपर्क केला. सगळ्यांच्या बोलण्यातून, संपर्कातून एकच जाणवलं की ह्या सगळ्या मंडळींना आपले मूळच्या उपासना, आपले मूळची संस्कृती ही टिकवायची आहे. आणि म्हणून मग त्या सगळ्यातून त्यांनी इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेची स्थापना केली.
पूर्वांचलामध्ये देखील असंच आहे. मग हे जेव्हा धर्मांतर सुरू झालं तेव्हा बाबू जीवन रॉय हे खासिया पंथाचे होते. खासिया उपासना पद्धती आहे त्यांची. त्यांनी एक सेंग खासी म्हणजे शुद्ध खासी जे धर्मांतरित झाले नाही, हे सेंग खासीची स्थापना त्यांनी इसवी सन 1899 मध्ये केली. आणि त्याची स्थापना करताना त्याचा उद्देश त्यांनी असा सांगितला की हे जे इंग्लिश लोक आलेले आहेत, ह्या इंग्लिश लोकांनी त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती आणि त्यांची उपासना आणलेली आहे. त्यापासून खासी संस्कृती आणि खासी उपासना यांची रक्षा करण्यासाठी हे सेंग खासी ही संस्था संघटना आम्ही स्थापन करतो. तसंच नागालँडमध्ये हेराका नागा म्हणजे शुद्ध नागा, हेराका नागा संस्था आहे जी राणी गायडिनलिऊच्या पासून प्रेरणा घेऊन सुरुवात करण्यात आली. मग हे नागा जे आहेत मूलभूत नागा संस्कृती, मूलभूत नागा जीवन पद्धती, मूलभूत नागा उपासना यांची रक्षा करतात. ख्रिश्चन धर्मांतरणामुळे फक्त त्यांची उपासना बदलली नाही, संस्कृती बदलली, वेश बदलला, इंग्रजीमध्ये बोलायला लागले आपली मूळची भाषा सोडून, त्यांची नावं देखील बदलली. मग ह्या सगळ्या नागा, मिझो, मेघालयातले खासी, गारो अशा सगळ्या लोकांना इंग्रजी नावं देण्यात आली. मग कोणी विल्यमसन झालं, कोणी रॉबर्टसन झालं, कोणी क्लॅरा झालं, कोणी मेरी झालं, अशी ह्यांची नावं बदलली. मोठ्या प्रमाणावर ते आपले मूलभूत पारंपरिक उत्सव सोडून ख्रिसमस, गुड फ्रायडे, ईस्टर हे साजरं करायला लागले. आफ्रिकेतील डेझमंड टुटू नावाचे एक ख्रिश्चन आर्क बिशप होते. केप टाऊन म्हणजे जे दक्षिण आफ्रिकेत आहे केप टाऊन, तिकडचे ते आर्क बिशप होते. ह्या केप टाऊनचे जे आर्क बिशप आहेत डेझमंड टुटू यांनी मध्यंतरी असं म्हटलं की युरोपियन मिशनरी जेव्हा आफ्रिकेत आले तेव्हा आमच्याकडे भूमी होती आणि त्यांच्याकडे बायबल होतं. त्यांना वाटलं आम्हाला उपासनाच नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं हे बायबल धरा आणि डोळे मिटून देवाचं स्मरण करा. आम्ही बायबल हातात धरलं, डोळे मिटले आणि डोळे उघडल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या हातात बायबल आलं आणि आमची भूमी त्यांच्या हातात गेली. हे डेझमंड टुटूनी म्हटलं. ते आर्कबिशप होते तरी त्यांनी हे म्हटलं हे विशेष आहे. हाच प्रकार त्यांनी जगभर सगळीकडे केलेला आहे. मग अशा सगळा प्रयत्न ज्यांच्यावर झाला, ज्यांची संस्कृती पुसण्याचा प्रयत्न झाला, त्या सगळ्यांना एकत्रित करून इंडिजिनस फेथ त्यांचे मूळचे धर्म, त्यातला विरोधाभासाचा भाग असा आहे की हे सगळे युरोपियन आणि अमेरिकन मूळ निवासीचं प्रवचन आम्हाला देत असतात. ह्यांनी मात्र मूळ निवासींवर अत्याचार, त्यांच्या संस्कृती पुसायला सुरुवात केली, त्यांचं धर्मांतरण करायला सुरुवात केली. हे सगळं त्या लोकांनी केलेलं आहे. अक्कल आम्हाला शिकवतात. हे सगळं सुरक्षित राहावं तर संघटित झालं तर या मूळ संस्कृती ज्या आहेत ज्यांना इंडिजिनस फेथ असं इंग्रजीत म्हटलं जातं, मग इंडिजिनस कल्चर आहे, त्यांच्या उपासना पद्धती आहे, त्यांची जीवन पद्धती आहे, ही सुरक्षित राहावी म्हणून हे इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स ही संस्था स्थापन केली. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असं 4 दिवस आसामच्या डिब्रूगडमध्ये या ICCR इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्सचं एक 4 दिवसाचं अधिवेशन हे आसामच्या डिब्रूगडमध्ये भरलेलं आहे. मग त्याच्यामध्ये शोभायात्रा होणार आहे, विविध संस्कृतींचं तिथे सांस्कृतिक प्रदर्शन होणार आहे, काही पेपर सादर केले जाणार आहेत. ह्या कार्यक्रमाला 33 देशांमधून 300 प्रतिनिधी आलेले आहेत. त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे उपस्थित होते 28 तारखेला. 31 तारखेला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबळे हे उपस्थित राहणार आहेत. असं एक जगभराची जी मूलभूत संस्कृती आहे त्यासुद्धा वाचवणं आणि विशेषतः मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाच्या समोर एक प्रतिकार उभा करणं हे काम ही संस्था करते.
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.